जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे। शासनाच्या माध्यमातून हमीभावानं खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली उत्पादकता याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सोयाबीनच्या आयातीच्या बातम्या येत आहेत आणि उत्पादकतेमध्ये वाढ केल्यामुळे पीक विम्यावरती काय परिणाम होऊ शकतो या सर्वांच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामुळे साहजिकच सोयाबीन असेल किंवा इतरही शेती पिकं असतील याची उत्पादकता मोठ्या प्रमाणात गडगडलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पूर्वानुमानानुसार जी काही हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली होती त्याच्यानुसार सोयाबीनची हमीभावानं खरेदी करायला सुरुवात करण्यात आलेली होती। परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून न मागणी करता सुद्धा काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आणि याच अनुषंगानं राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन उत्पादकता निश्चित करण्यात आली। कमाल सोयाबीन खरेदी करण्यासाठी मर्यादा देण्यात आली आणि शेतकऱ्याचं संपूर्ण सोयाबीन आम्ही खरेदी करणार आहोत अशा प्रकारची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली। 5,328 रुपयाचा हमी भाव आहे, त्याच्यामुळे साहजिकच शेतकरी आपला हमी भावानं सोयाबीन विकण्याकडे कल देत आहेत। परंतु शेतकऱ्याकडे एकंदरीत नुकसान झाल्यामुळे म्हणावं त्या प्रमाणामध्ये सोयाबीन नाही आहे, तरी सुद्धा सोयाबीनची वाढवलेली उत्पादकता हा मात्र एक कुठेतरी प्रश्न निर्माण करणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता सोयाबीन हमीभावानं विक्री केलं जात आहे। 5,328 रुपयाचा भाव मिळतोय। साहजिकच खाजगी बाजारामध्ये सोयाबीनच्या विक्रीवरती शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मालाची आवक कमी झाल्यामुळे साहजिकच व्यापारी सुद्धा सोयाबीनला आता चांगला भाव देत आहेत। भावामध्ये खाजगी बाजारामध्ये सुद्धा एक हमी भावाकडे कुठेतरी वाटचाल सुरू झाली, पण हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी संभ्रमात टाकायचं, दिशाभूल करायची, घाबरवायचं आणि पुन्हा एकदा भाव पाडायचं हे एक ठरलेलं षडयंत्र असतं आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा लाखो टन, हजारो टन सोयाबीन आयात केलं जाणार अशा बातम्या पेरायला सुरुवात झाली। कुठल्याही किंवा आधार नसलेल्या किंवा बेसलेस किंवा त्याचा कुठलाही परिणाम सध्या तरी शेतकऱ्यावरती होईल अशा प्रकारचं एक आधार नसलेल्या बातम्या पुन्हा बाजारात पसरवल्या गेल्या आणि साहजिकच शेतकऱ्यामध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली। शेतकरी ताबडतोब आपलं सोयाबीन विकायला पुन्हा एकदा सुरू करायला लागले। मग हमी भावानं नाही गेलं तर पुन्हा शेतकरी खाजगी बाजाराकडे जातात आणि खाजगी बाजारामध्ये आवक वाढली की व्यापारी पुन्हा अनेक भाव पाडतात। म्हणजे या बातम्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पाडण्यावरती होणार हे मात्र या ठिकाणी निश्चित असतं। मित्रांनो, आता याच्यामध्ये उत्पादकता जाहीर केल्यामुळे, वाढ करण्यात आल्यामुळे साहजिकच हीच उत्पादकता म्हणजे झालेल्या उत्पादनाची आकडेवारी त्याच्यावरती डिपेंड असणार आहे। आता उत्पादकता वाढली ही कुठल्या बेसवरती वाढली तर बेसलेस तर वाढवणार नाही किंवा शेतकऱ्याला आधार द्यायचा म्हणून तर वाढवली जाणार नाही, तर कुठल्या तरी डाटाच्या आधारेच ही उत्पादकता वाढवली असं दाखवलं जाणार आहे आणि साहजिकच पूर्वी असलेली उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावरती सुद्धा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा केला जाणार आहे। आता राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित केली आहे, मंजूर केली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठलाही प्रश्न नाही, परंतु शेतकऱ्याचा महत्वाचा असा विषय बाकी तो म्हणजे पीक विमा। कारण पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच पीक विमा निश्चित केला जातो आणि आता पूर्वानुमानानुसार जाहीर केलेली उत्पादकता आणि आता आलेली उत्पादकता याच्यामध्ये जर वाढ होत असेल तर साहजिकच शेतकऱ्यांची उत्पादकता वाढली असं त्याच्यातून दिसून येणार आहे आणि पीक विमा मिळण्यामध्ये किंवा मिळणाऱ्या रकमेमध्ये या ठिकाणी नक्कीच याचा एक परिणाम होणार आहे। आता तो परिणाम होऊ नये यासाठी शासन काय करतं ते पाहण्यासारखं आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी जे नेते मंडळी प्रयत्न करतायत त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे की खरंच शेतकऱ्याला या उत्पादकता वाढीची गरज आहे का। कारण ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडे उत्पादन झालेलं सोयाबीन आहे ते तर अशाच प्रकारे विकले जाते। उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी सोयाबीन शिल्लक नाहीये। याच्यामध्ये जी उत्पादकता वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये हिंगोलीसाठी नवीन उत्पादकता असणार आहे 18.38 क्विंटल, बुलढाण्याची असणार आहे 19.5 क्विंटल, अकोल्यासाठी 17.67 क्विंटल, वाशिमसाठी तब्बल 22.95 क्विंटल, तर अमरावतीची 21.5 क्विंटल, यवतमाळसाठी 16.31 क्विंटल, वर्धा 21.34 क्विंटल, भंडारा 14.74 क्विंटल, नागपूर 14.3 क्विंटल, चंद्रपूर 17.29 क्विंटल। याचबरोबर आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यासाठी जी उत्पादकता असणार आहे 38.42 क्विंटल, साताऱ्यासाठी 31.14 क्विंटल, सोलापूरसाठी 21.12 क्विंटल,
याचबरोबर छत्रपती संभाजीनगर 21.34 क्विंटल, जालना 16.9 क्विंटल, तर बीड 25.77 क्विंटल, लातूर 27.53 क्विंटल, धाराशिव 23.25 क्विंटल, नांदेड 19.28 क्विंटल, नाशिक 27.67 क्विंटल, धुळे 21.10 क्विंटल, नंदुरबार 14.91 क्विंटल, जळगाव 27 क्विंटल, अहिल्यानगर 33.27 क्विंटल, तर पुणे 36.50 क्विंटल. अशा प्रकारची उत्पादकता या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. आता ही उत्पादकता वाढल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचं जास्त सोयाबीन हे हमी भावानं विकलं जाणार आहे. परंतु तेवढं सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्याकडे उत्पादन झालेलं नाही किंवा शेतकऱ्याकडे शिल्लक नाही. मात्र याचा एक मोठा परिणाम शेतकऱ्याला मिळणाऱ्या पीक विम्यावरती होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे चांगल्या मिळणाऱ्या बाजारभावाला कुठेतरी कीड लावण्यासाठी या जे काही विकाऊ लोकांच्या माध्यमातून बातम्या वगैरे पेरल्या जातात त्याच्यामुळे घाई गडबड करू नका. जे काही आपल्याकडे सोयाबीन असेल ते हमी भावानंच विकण्याचा प्रयत्न करा. बाजारभावामध्ये येणारी तेजी, घटलेलं उत्पादन आणि एकंदरीत सर्वच प्रकारची आवक पाहता सोयाबीनला एक चांगला भाव मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता आहे. सावध राहून आपलं सोयाबीन चांगल्या भावाने विकण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.